सफाड आणि नितेश कदम महाराष्ट्र पोलीसचे असणारे 3 महत्त्वाचे खेळाडू, त्याचबरोबर वेदांत, ओम, कौस्तुभ, अथर्व, केतन, प्रशांत, कुणाल, सचिन आणि सुशील असा चमू आहे. आपण पाहतोय जय भवानी नवतरुण मंडळ करजावडे या संघातलं या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आमचं या ठिकाणी सन्माननीय आमदार शेखरजी निकम साहेब, त्याचबरोबर सन्माननीय विधान परिषद सदस्य आमदार आदरणीय सुनीलभाई शिंदे, त्याचबरोबर प्रशांत यादव, आदरणीय स्वप्नीलजी, मंडळाचे सर्व पदाधिकारी, आदरणीय निशिकांतराव, सन्माननीय राज शिंदे साहेब, अर्जुनवीर अशोकराव शिंदे, स्वागत या ठिकाणी चालू आहे. जरा त्यांच्यासाठी पण टाळ्या होता द्या. जावेद भाई कमा. देवेंद्र कदमांनी आपलं मत व्यक्त केलंय की मला 2 मिनिटं आणि मला माझ्या ग्राम पातळीवर आजच्या समाजस्तरीय भव्य अशा कबड्डी स्पर्धेला उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर, त्यामध्ये आमचे कबड्डीमधले महामेरू अशोकराव शिंदे, त्याचबरोबर त्या आणि इतर देखील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, कबड्डीची सामना चालू असल्यामुळे जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, परंतु या स्पर्धा म्हणजे आणि आपल्याला नेहमीच पर्वणी आहे. मी आजच्या दिवशी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वार्थाने यावर्षी आपल्यामध्ये अभिमानाची गोष्ट आहे, चांगल्या रँकनी पास होतो हे आपल्यासाठी खऱ्या अर्थाने या मंडळाने केलेलं. अनेकांची नावं घेतली त्यामध्ये सर्वात, त्यामुळे या मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवत असताना अंतिम सामना देखील करजावडे आणि निमित्तानं आपण उपस्थित राहत आहे. दसपडी विभाग क्रीडा मंडळ मुंबईनं आयोजित केलेल्या स्पर्धेच्या अंतिम क्षणाकडे आपण आहोत. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा खेळाकडे आपण वळणार आहोत. स्पर्धा अत्यंत महत्वाची. गर्दी क्रीडा रसिकात आलेला प्रत्येक साईराज कुंभार येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय साईराज कुंभार ठाणे महानगरपालिका आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे. दमदारचा प्रयत्न ट्रॅपमध्ये सापडताना साईराज कुंभार एक विस्फोटक स्वरूपाचा खेळ. गर्दी क्रीडाचा असणारा गुणवान खेळाडू, यापूर्वी ज्यांनी महाराष्ट्र राज्याला रिप्रेझेंट केलं तो देवेंद्र कदम या ठिकाणी आक्रमण चढवतोय. धुळे जिल्ह्याकडला देखील रिप्रेझेंट करतो एक गुढी खेळाडू दसपडीतला. या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताना यंदाच्या महाराष्ट्राच्या संघात ज्याची वर्णी लागली तो ओंकार कुंभार आक्रमण चढवण्यासाठी सज्ज आहे. कुंभार गटाच्या 2 राष्ट्रीय स्पर्धांचा सलग अध्यक्ष येतोय. यंदाची युवा सिरीज देखील ज्यांनी गाजवली. हा देखील महाराष्ट्र पोलीसचा एक व्यावसायिक खेळाडू आहे. एक स्पर्धेतली असणारी कन्सिस्टन्सी आपण ठेवली. याच्यात सर्वांग सुंदर खेळानं अद्यापर्यंत आपण पाहतोय. प्रयत्न दमदार उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात झेपावत येतोय. मध्ये हँडटच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वेस्टर्न रेल्वेचा नितीन कुंभार याला बाहेर जावं लागतंय. एक महत्वाचा असणारा खेळ. सुमित उत्तम नलावडे सपत्नी येथे उपस्थित आहेत. आपलं दसपटकरांच्या वतीने सहर्ष स्वागत. सलग 4 वर्ष कोळकेवाडीने स्पर्धेच्या अजिंक्यपदावरती नाव कोरलं होतं. पुन्हा एकदा देवेंद्र आक्रमणासाठी सज्ज असेल. शुभम शशिकांत शिंदे कोकणच्या कबड्डी जगतातलं महाराष्ट्रातलं एक मोठं नाव या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी शुभमच्या माध्यमातून. फायनल कबड्डी स्पर्धा पंकज आणि शुभम असे महाराष्ट्रातले 2 महत्वाचे खेळाडू आपण भारतीय संघात पाहिले. पुन्हा एकदा या ठिकाणी संधी असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. देवेंद्रला पूर्वार्धामध्ये गुड स्टार्ट आहे करजावडीच्या दृष्टीनं. आजची लढत अत्यंत महत्वाची. शेवटच्या टप्प्यात या स्पर्धेच्या आहोत. 2024 सालचा अंतिम विजयी संघ आपल्याला काही क्षणांमध्ये भेटणार आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने या खऱ्या आपल्या दसपटीचे सुपुत्र सन्माननीय आमदार सुनील भाऊ शिंदे सोबत अनेक मान्यवर, स्वतः निशिकांतरावजी शिंदे आणि
एकूणच संपूर्ण व्यासपीठ पाहिलं तर आपल्या लक्षात येईल या स्पर्धेची ख्याती आणि ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या शिवाय जे संपूर्ण हे क्रीडांगण आहे ते पूर्ण जे भरगच्च असं भरलंय आपल्या सर्वांसाठी देखील आम्ही या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे जाहीर आभार मानतो. निमित्तानं आई रामवर्धनीचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अरुण दादा, त्याचबरोबर सरचिटणीस सन्मान्य राज शिंदे साहेब, आपले सन्मान्य आमदार विधान परिषद सदस्य आदरणीय सुनील भाऊ शिंदे यांच्या शुभास्ते आपल्या लाडक्या उभयदादांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. या दसपटीच्या भूमीत दसपट विभाग क्रीडा मंडळ मुंबईने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य समाजस्तरीय कबड्डी